बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे श्रीनिवास पवारांकडून संकेत देण्यात आले। बारामती मतदारसंघात युगेंद्र पवारही काम करत आहेत असं श्रीनिवास पवार म्हणाले। उमेदवाराबाबत अंतिम निर्णय शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे घेतील असंही श्रीनिवास पवारांनी म्हटलंय। अजित पवार यांनी भर सभेत न बोलता घरात बोलावं असं श्रीनिवास पवारांनी म्हटलंय। आपल्याबरोबर श्रीनिवास बाप्पू आहेत। आपण बाप्पूंशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। आता विधानसभेला सध्या राज्याचं लक्ष पुन्हा बारामतीवरती आहे, कारण पुन्हा पवार विरुद्ध लढाई होणार का, याची पुनरावृत्ती होईल असं वाटतंय का आपल्याला? आता खरं म्हणजे ते जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होईल त्याच्यानंतरच लक्षात येईल, कारण बारामतीला आता बरोबर आहे, दादांचा मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष आहे आणि इकडून युगेंद्र पवार पण काम करत आहेत ह्याच्यामध्ये बारामतीमध्ये, पण म्हणून तिकीट कुणाला मिळेल शेवटी हे साहेब ठरवणार किंवा सुप्रियाताई ठरवणार आणि जयंतराव पण आहे, जयंत पाटील पण आहेत। या तिघांनी जर ठरवलं तोच उमेदवार ठरणार आहे। दादांनी एकंदरीत दोनदा संकेत दिलेले आहेत की मी बारामतीची विधानसभा लढवणार नाही। कशा पद्धतीने या वाक्याकडे आता दादा म्हणतात की मी शब्दाचा पक्का आहे, कसं पाहता दादा शब्द पाहता? नाही, आता बघू ना, मला पण तेच वाटते की दादा बऱ्याच वेळा बोलतात मी दिलेला शब्द पाळतो, तर त्याच्यामुळं आता बघू दादा नक्की काय निर्णय घेत आहेत। आता ते कळेल ना, जेव्हा फॉर्म भरायची वेळ येईल तेव्हा कळेल, तेव्हा काहीतरी कारण तर सांगावे लागतील की नाही बारामतीकरांचा आग्रह झाला वगैरे वगैरे काहीतरी। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।